राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि गटनेते जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी अबू आझमी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी या संदर्भात आज महाविकास आघाडीने आंदोलनं सुद्धा केली, परंतु अबू आझमींवरतीच फक्त या अधिवेशनापुरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। राहुल सोलापूरकर असेल, कोरटकर असेल यांच्यावरती कोणतीच कारवाई एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा अपमान हा यांना काहीच वाटत नाही या सत्ताधाऱ्यांना। संभाजी महाराजांचं कौतुक आहे ना, मग संभाजी महाराजांबद्दल इतकं घाणेरडं लिहिलं गेलेलं आहे पुस्तकांबद्दल, त्या पुस्तकांचं काय करणार आहात? कशाला सिलेक्टिव्ह बोलता? जे डोळ्यासमोर आहे ते बोलूया। मागचा इतिहास काढायला गेलं तर 6 सोनेरी पानांपासून सगळं काढावं लागेल, त्याचीही तयारी ठेवा म्हणून। परंतु मग आता वरच्या सभागृहात परिषदेवरती गोंधळ झाला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी थेट तुमच्या वक्तव्याचा उल्लेख करत सांगितलं की त्यांनी दाखवावं, संदर्भासहित दाखवावं, महाराष्ट्राची माफी मागेल। आज मी त्यांना आव्हान देतो की संदर्भासहित माझं वक्तव्य दाखवावं, सिलेक्टिव्ह असू नये। ते मुख्यमंत्री आहेत, अत्यंत जबाबदारीच्या पदावर आहेत आणि मी त्यांचा नेहमी सन्मान करत आलेलो आहे। त्यांनी अत्यंत जबाबदारीने मी केलेलं वक्तव्य हे संदर्भासहित दाखवावं आणि मी चुकलो असेल तर मी महाराष्ट्राची माफी मागेन। तर पण प्रशांत कोरटकरांवरती कारवाई, प्रशांत कोरटकर वगैरे ते कारवाई करणारच नाही। मग त्याला ते कारण देणार की तो चिल्लर आहे, तो रुपया आहे, तो बंदा आहे, तो 100 रुपयाचा आहे, तो 500 रुपयाचा आहे, हे कारण देणार। पण त्यांना कारवाई करायची नाही, सोलापूरकरवर पण नाही आणि त्या कोरटकर करून नाही। सांगा, शिवाजी महाराजांचं यांना महत्त्व कधी पटलंच नाही। मुख्यमंत्री म्हणतात मग सिलेक्टिव्ह कुठेतरी विरोधक बोलतात आहेत। नेहरूने समोर घडलं ते बोलू ना। नेहरू काय बोलले याच्यावरती आज या सभागृहात चर्चा नाही आहे। सभागृहात म्हणजे सभागृहाच्या जवळपास काय घडतं त्याच्यावरती चर्चा होते। कोरटकर आणि सांगलीकर, सोलापूरकर सभागृहाच्या जवळपास बोलले, सगळं त्याच्यावर चर्चा होऊ शकते। 6 सोनेरी पानामध्ये काय लिहिलं याच्यावर चर्चा होणार आहे का वरती? गोळवळकर गुरुजी काय म्हणाले याच्यावर चर्चा होणार आहे का वरती? नाही होणार। तेव्हा ज्याच्यावर चर्चा होईल त्याच्यावर बोलूया ना, नाही त्याच्यावर बोलून तुम्ही उगाच कशाला दिशाभूल करताय? नसेल कारवाई करायचं तर शांत बसूया। कोरटकर आणि सोलापूरकर जर एवढे जवळचे नातेवाईक तुम्हाला वाटत असतील तुमचे, तर वाचवा त्यांना, आमचं काय म्हणणं आहे। परंतु तुम्ही लढाई लढणार त्यांना कारवाई होऊसपर्यंत? लढाई तर लढणार, लढाई तर लढणार। आणि तुम्ही असं खोटं बोलून वगैरे आवाज नाही शांत करू शकत कोणाचे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार जितेंद्र आव्हाड आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी सत्ताधारी जे आहेत ते सिलेक्टिव्ह बोलतात आहेत आणि सत्ताधारी विरोधकांवरती बोलतात आहेत की ते सिलेक्टिव्ह बोलतात आहेत। त्यामुळे नक्की कोण कोणाच्याबद्दल सिलेक्टिव्ह आरोप प्रत्यारोप करतात आहेत हा उभ्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या प्रश्नचिन्ह आहे। जितेंद्र आव्हाड म्हणतात आहेत की जर चर्चा करायची असेल तर 6 सोनेरी पानांपासून संपूर्ण चर्चा जी आहे ती झाली पाहिजे, असं त्यांचं थेट त्यांनी आव्हान जे आहे ते सरकारला दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।